हॅलो, माझं नाव अपर्णा चव्हाण. ॲक्च्युली मला ना खूप सारे प्रॉब्लेम होत होते. मी बरेच ट्रीटमेंट घेतल्या. पण काही मला पाहिजे असा रिझल्ट नाही मिळाला आणि एके दिवशी मी मॅडमचा असाच व्हिडिओ बघत होती. एक 2-3 व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर मला थोडं रिअलाईज झालं, की मला मॅडमची ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे किंवा भेटलं पाहिजे मला त्यांना. आणि मी ठरवून एक दिवस आली. तेव्हा मी खूप सारी मॅमशी शेअर केलं माझे सगळे प्रॉब्लेम. जे काही माझ्या लाईफमध्ये 5 वर्ष जे काही घडलं माझं, जसं की युटरस काढलं, बाकीच्या गोष्टी, कुठले हार्मोन चेंज झाले. मॅडम सगळं माझं व्यवस्थित ऐकून घेतलं. त्याच्यानंतर मला एक ट्रीटमेंट दिली त्यांनी. मला ब्लोटिंगचा पण खूप सारा त्रास होत होता. मी अ, दुसऱ्या ट्रीटमेंट घेतल्या, पण त्यांना काही मला फरक नाही पडला. तर मग मी जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला लगेच ब्लोटिंगचा एक 25% फरक पडला, की मला थोडं रिलॅक्स वाटायला लागलं. त्याच्यानंतर मॅमनी मला सांगितलेलं, की पंचकर्म गरजेचं आहे. तर मी जेव्हा मला दुसऱ्या दिवशी फरक पडला, की मी लगेच डिसिजन घेतलं, की मला पंचकर्म करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि मी 3 दिवसाचं पंचकर्म केलं, की त्याच्यातून मला नाही म्हटलं तरी 75% तरी त्यातून रिझल्ट भेटले. मला त्याच्या आधी खूप चिडचिड व्हायची, ओव्हर थिंकिंग, हार्मोन्स चेंज व्हायचे, मूड स्विंग व्हायचा. परत असं खूप जडपणा जाणवायचं मला. काम करताना काम करू वाटत नव्हतं किंवा कुठंच लक्ष लागत नव्हतं. मेंटली अशी डिस्टर्ब व्हायची. पण जेव्हा पंचकर्म केलं तेव्हापासून एक 80-90% इतका चेंजेस झाला, की माझी एक एनर्जी लेव्हल इन्क्रीज झाली. कामाचं स्पीड वाढलं, एक शांत वाटायला लागलं. त्याच्या आधी मला झोप लागत नव्हती. ते आता झोप पण चांगली लागायला लागली. त्याच्यामुळं शांत वाटते आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग वाढलंय माझं, की त्याच्या आधी मला खूप असं निगेटिव्ह व्हायचं, की निगेटिव्हच घडतंय, की माझं पुढं काय व्हायचं किंवा मी काय करू शकत नाहीये. आता एक माझ्यात एक कॉन्फिडन्स लेव्हल पण बिल्डअप झाली, की मी काहीतरी करू शकते. म्हणजे इतके निगेटिव्ह झालेले ना मी, की माझ्याकडे कुठलाच मार्गच नव्हता, की मी काय करू, काय नाही, काय ट्रीटमेंट घेऊ. इव्हन मला एवढं पण व्हायचं, की ही ट्रीटमेंट योग्य आहे का नाही हे पण मला कळत नव्हतं. आता मला असं कळतं नाही, की हे राईटच आहे माझ्यासाठी आणि ते मला केलं पाहिजे. तर हा फरक झालेला आहे माझ्यात. एक 15 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर एवढा चेंजेस झालाय. त्यामुळं मी आयुर्वेदिकलाच प्रेफरन्स दिलंय, की कंटिन्यू मी आता हेच करणार. कारण ना युटरस काढल्यानंतर माझ्यात इतके चेंजेस झालेले, की ड्रायनेस वाढलेला, खूप सारा ड्रायनेस वाढलेला. एक पंचकर्म केले, की त्याच्यातून खूप एक सॉफ्टनेस स्किनमध्ये जाणवला. एक हेल्दी लाईफ मला जाणवायला लागली, की त्याच्या आधी असं वाटायचं मला, की नाही का खूप निगेटिव्ह, आयुष्यात काही अर्थच नाहीये. इव्हन माझा एक मुलगा असून मी त्याचा सुद्धा विचार करत नव्हती. इतकी माझी मेंटॅलिटी डाऊन झालेली. कॉन्फिडन्स माझा खूप लूज झालेला. आता कॉन्फिडन्स लेव्हल पण माझी बिल्डअप झाली आणि तेवढ्या कॉन्फिडन्सने मी आता घरातली पण सगळी कामं करते. त्याच्या आधी आहे ते काम सुद्धा मला होत नव्हतं किंवा टोटली माझी एक निगेटिव्ह इमेजच झालेली. मला कुणाबरोबर बोलू वाटत नव्हतं, कुठं मिक्स व्हायला जाऊ वाटत नव्हतं कुणाशी. बाहेर पडायला पण मला टेन्शन यायचं, की मी बाहेर जाऊ का नको? गाडी काढू का नको? की काय होईल? असं निगेटिव्ह थॉट यायचे. आता तेवढ्या कॉन्फिडन्सनं मी बाहेरची पण कामं करते.